नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे व्यवसायाची संधी, शैक्षणिक संस्थेची फ्रँचायझी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत स्पीकवेल इंग्लिश अकॅडमीचे संचालक महेश जोशी सर. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, त्यांच्याकडून आपण एक्झॅक्टली जाणून घेणार आहोत की बिझनेस अपॉर्च्युनिटी एक्झॅक्टली काय असते, कशा पद्धतीने आपण त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. आणि जसं की प्रेक्षकांनो, आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तरुण वर्गाला नोकरी मिळवणं अत्यंत कठीण होऊन बसलेलं आहे. अशा प्रसंगी आपण आपल्या शहरामध्ये राहणं आणि स्पीकवेल इंग्लिश अकॅडमीची संस्था चालू करून स्वतःचा उत्कर्ष आपण साधू शकतो. तसेच लोकांना इंग्रजीचं ज्ञान देऊन त्यांच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह बदल आपण घडवून आणू शकतो. आज आपल्याला हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर हा निर्णय घ्यायचा आहे की नोकरी देणारं बनायचं आहे की दुसऱ्या शहरात जाऊन कमी पगाराची नोकरी करायची आहे. तर चला तर विषयाला सुरुवात करूया. पण त्याआधी महेश जोशी सरांकडून आपण स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी बद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. सर, थोडक्यात सांगा कशा पद्धतीने ही संस्था सुरू झाली. 2006 साली मी आणि माझे पार्टनर आहेत असलम मुसा, आम्ही दोघांनी ही संस्था चालू केली. त्याकडे आम्ही त्याच्या आधी प्लेसमेंट कंपनी चालू केली होती. पण आम्हाला एक रिअलाईज झालं की 90% विद्यार्थी जे किंवा कॅन्डिडेट जे यायचे त्यांना नोकरी मिळत नव्हती. कारण एकच होतं की त्यांना इंग्रजी येत नव्हतं, म्हणून त्यांना जॉब मिळत नव्हता. मग आम्ही ठरवलं की आपण यांना जॉब रेडी करणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही ही संस्था चालू केली. आणि आज आपली ही संस्था जवळजवळ 300 सेंटर्स आपले अक्रॉस इंडियामध्ये आहेत. आणि आपण 4 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये ट्रेन केलेलं आहे गेल्या 18 वर्षामध्ये. आणि आम्ही आज ग्रो करतोय आणि या ग्रोथबरोबर आम्हाला पाहिजेत आणखीन हात जे आम्हाला हेल्प करू शकतील. आमचं जे उद्दिष्ट आहे, आम्हाला साधारण 1 करोड लोकांना इंग्लिश शिकवायचं, हे उद्दिष्ट आमचं साध्य करायचं. त्यासाठी आम्हाला अजून लोकांना जोडून घ्यायचं आहे. ओके. आता सर, ही जी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे ती नेमकं कोण कोण घेऊ शकतं याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. आजच्या घडीला मी म्हटल्याप्रमाणे 300 सेंटर जे आहेत त्यात आपल्याकडे विविध लोक आहेत. म्हणजे आज हाऊसवाईफ आहेत ज्या आपल्याकडे जोडल्या गेल्यात आणि त्यांच्या एरियामध्ये घरात राहून देखील त्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात, जे ट्युशन क्लास चालवतात. त्याच्या व्यतिरिक्त क्लास ओनर आहेत किंवा कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत, यांनी देखील आपली फ्रँचायझी घेतलेली आहे. आपली एक एक्सक्लुझिव्ह फ्रँचायझी, ज्याला आपण म्हणतो की एक पूर्ण सेंटर जे असतं, असे आपले 101 सेंटर्स आहेत. त्या सेंटर्समध्ये आपल्याकडे जे आहेत ते यंगस्टर्स आहेत, MBA आहेत, डॉक्टर्स, त्या लोकांनी देखील आपली फ्रँचायझी घेतली त्यांच्या मिसेससाठी वगैरे चालवण्यासाठी. आणि आपण अक्रॉस महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी आपले सेंटर्स चालवतो. ओके. आता तुमची ही जी संस्था आहे ती इतर संस्थांपेक्षा वेगळी का आहे? कारण बाकीच्या ठिकाणी पण बरेच संस्था असतात, तर तुमचं एक्झॅक्टली वेगळे पण काय आहे बाकीच्या संस्थांपेक्षा? प्रथम म्हणजे 18 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आमच्याकडे, हेच महत्त्वाचं आहे की 18 वर्ष आपण जवळजवळ 4 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. आज आमच्याकडे जे कोर्स मटेरियल आहे ते 18 वर्ष आम्ही मेहनत करून डेव्हलप केलं आहे, जे मराठी, इंग्लिश टू मराठी, इंग्लिश टू गुजराती किंवा इंग्लिश टू हिंदी आणि इवन साऊथ भाषेमध्ये देखील अवेलेबल आहे, जे कोणाकडेच नाही. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. म्हणजे तुम्ही कुठेही असाल त्याच ते मोबाईल ॲप्लिकेशन चालू करून तुम्ही आपलं इंग्रजी शिकू शकतात. आपण ऑनलाईन तसंच ऑफलाईन हा सपोर्ट आपल्या विद्यार्थ्यांना देतो. कारण की हल्ली ऑनलाईन ही काळाची गरज झालेली आहे, म्हणून आम्ही ऑनलाईन देखील सपोर्ट आपल्या विद्यार्थ्यांना देतो. आपण नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NSDC ज्याला म्हणतो आपण, जे गव्हर्नमेंट बॉडी आहे, त्यांच्याकडनं रेकग्निशन आपल्याला मिळालं आहे. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जे सर्टिफिकेशन मिळतं ते NSDCचं मिळतं. म्हणजे स्टुडंट्स आपला जो असतो त्याला जो नाव त्यांच्या पोर्टलवरती रजिस्टर्ड होतं. म्हणजे इन केस त्याला बाहेरगावी जायचं असेल किंवा त्याला कुठेही नोकरी हवी असेल तर त्याचं नाव जे आहे तिकडे रजिस्टर्ड असल्यामुळे त्याला त्याचा बेनिफिट नक्कीच मिळतो. ओके. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर स्पीकवेल संस्थेचा बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर हाय करा किंवा तुम्ही त्यावर डायरेक्टली कॉलसुद्धा करू शकता. त्याचबरोबर info@speakwell.com ही ईमेल ID आहे, यावरून तुम्ही अधिक माहिती देखील घेऊ शकता. तर सर, आपल्याकडे भारतामध्ये 200 जवळपास सेंटर्स आहेत. तर हे जे चालवणारे तुमचे पार्टनर्स आहेत ते एक्झॅक्टली कोण आहेत आणि म्हणजे इन शॉर्ट कोण कोण याची फ्रँचायझी घेऊ शकतं? आज आपल्याकडे जे पार्टनर आहेत ते हाऊसवाईफ आहेत आणि इवन क्वालिफाईड प्रोफेशनल्स देखील आपली फ्रँचायझी घेत आहेत. म्हणजे आता म्हणायचं झालं तर आपल्याकडे जे कॉलेजेस आहेत किंवा स्कूल्स आहेत त्यांनी देखील आपली फ्रँचायझी घेतलेली आहे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ते चालवतात. आपल्याकडे मेनली अशा ज्या फ्रँचायझी आपण प्रोव्हाइड करतो त्यामागे आपलं उद्दिष्ट एकच असतं की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी ज्या लोकांना आपल्या शहरात किंवा आपल्या गावात राहून जर ही संस्था चालू करायची असेल त्यासाठी आपण त्यांना पूर्ण सपोर्ट देतो. ओके.
तर प्रेक्षकांनो, जसं की आपण सरांसोबत चर्चा करतोय, तुम्हाला जर स्पीकवेल संस्थेचा बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही हाय करा, मिस कॉल करू शकता, कॉल करू शकता. त्यांचा ईमेल आयडी आहे info@speakwell.in. यावरून तुम्ही अधिक माहिती देखील घेऊ शकता. आता स्पीकवेलच्या माध्यमातून नेमके हे कोणत्या प्रकारच्या फ्रँचायझीज ऑफर करतात त्याविषयी आपण सरांकडून जाणून घेऊयात. आपल्याकडे ज्या फ्रँचायझी आपण ऑफर करतो त्या 3 प्रकारच्या फ्रँचायझी ऑफर करतो. स्पीकवेल ही संस्था ज्यावेळेस आम्ही चालू केली त्यास आमचं उद्दिष्ट होतं केवळ इंग्लिश शिकवणं. पण हळूहळू आम्हाला एक रिअलाईज झालं की जर एखाद्या विद्यार्थ्याला जॉब हवा असेल तर केवळ ग्रॅज्युएशन होऊन चालणार नाही, तर त्याला 2 स्किल्स फार महत्त्वाचे आहेत. एक इंग्लिश आणि दुसरं कम्प्युटर एज्युकेशन. माझं स्वतःचं जे बॅकग्राऊंड आहे ते मी कम्प्युटर एज्युकेशन पहिल्यापासून मी शिकवत आलो आहे. कारण ते बॅकग्राऊंड प्लस इंग्लिशचं जे बॅकग्राऊंड आम्ही संस्था चालू केली त्याचं बॅकग्राऊंड घेऊन आम्ही दोन्ही संस्था चालवल्या. स्पीकवेल ही जी संस्था आहे ती इंग्रजी शिकवते, वेळेस आमच्या स्पीकवेलच्या अंडरमध्ये एक दुसरा ब्रँड आहे एस्टेक IT एज्युकेशन. अशा प्रकारे आपल्याकडे 2 ब्रँड आपण डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी आपल्याकडे त्याला 360 डिग्री आपण सोल्युशन प्रोव्हाइड करतो. इंग्रजी देखील शिकवलं जातं प्लस IT एज्युकेशन देखील दिलं जातं. अशा प्रकारे 2 फ्रँचायझी आपण ऑफर करतो. स्पीकवेलची एक फ्रँचायझी ऑफर करतो आणि IT एज्युकेशनची एक फ्रँचायझी ऑफर करतो. तर आपण ज्यावेळेस देतो ही फ्रँचायझी त्यास 2 प्रकारे आपण त्यांना दिले जाते. स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी प्लस IT एज्युकेशनसाठी एस्टेक IT एज्युकेशन. याच्यामध्ये आपण एक ऑब्झर्व केलं की जर तुम्हाला मेगा सेंटर चालू करायचं आहे ज्यामध्ये स्पीकवेल आणि IT एज्युकेशन दोन्ही एकत्र करायचं असेल तर तेही पॉसिबल आहे. किंवा तुम्हाला फक्त एक्सक्लुझिव्ह स्पीकवेलची फ्रँचायझी हवी असेल तर तेही पॉसिबल आहे. किंवा तुम्ही एखादी होम मेकर आहे ज्यांना घरातनं ही संस्था चालू करायची असेल त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या ट्युशनचे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तर तेही पॉसिबल. तर अशा प्रकारे 3 प्रकारचे आपण फ्रँचायझी ऑफर करतो. एक मेगा सेंटर किंवा एक ओनली एक्सक्लुझिव्ह स्पीकवेल सेंटर, किंवा मग तुम्ही घरातनं देखील किंवा कॉलेजमधनं किंवा तुमच्या क्लासेसमधनं देखील ही संस्था रन करू शकतात. ओके. आता सर, थोडंसं ह्या विषयाला साईडला ठेवून एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे की सध्याच्या घडीला कम्प्युटर असेल किंवा इंग्लिश असेल हे शिकणं खूप आता सध्या काळाची गरज आहे. तर इंग्लिशचा तर सध्या पूर्णपणे येणं याचं काय महत्त्व आहे ते आपल्या प्रेक्षकांना थोडं सविस्तरमध्ये समजावून सांगाल. इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे. तुम्हाला नोकरी हवी असेल किंवा तुम्हाला प्रमोशन हवं असेल किंवा तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ही महत्त्वाची भाषा आहे, ही शिकणं गरजेचं आहे. मी ऑब्झर्व केलं की आमच्याकडे येणारे जे स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांचं देखील मी ऑब्झर्व केलं की आफ्टर लर्निंग इंग्लिश त्यांचं जे अकॅडमिक परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होतो. की आमच्याकडे जे विद्यार्थी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही प्लेसमेंट संस्था चालू केली होती, त्यातनंही इंग्लिश शिकवण्याची संस्था स्पीकवेल आम्ही चालू केली. याचं मागचं कारण एकच होतं की मोस्ट ऑफ द जे कॅन्डिडेट यायचे त्यांना जॉब मिळत नव्हते. एकच होतं की त्यांना ही भाषा बोलता येत नव्हती, म्हणून आम्ही इंग्लिश चालू केली. इंग्लिशचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच आज भरभरून स्टुडंट्स आमच्याकडे येतात आणि शिकण्यासाठी येतात इंग्लिश. तसंच IT एज्युकेशन आज कुठे गेलं तरी IT महत्त्वाची झालेली आहे. तुम्हाला आज कम्प्युटरचं नॉलेज नसेल तर जॉब मिळणं फार कठीण झालं आहे. वेदर तुम्ही अकाउंटंट असाल किंवा तुम्ही MBA असाल, मार्केटिंगमध्ये असाल, तरी तुम्हाला कम्प्युटर देखील महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच आम्ही स्पीकवेल बरोबर IT एज्युकेशन देखील चालू केलेलं आहे. ओके. आता सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे 3 प्रकारची फ्रँचायझी तुम्ही ऑफर करता, तर त्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामधून आपण उत्पन्न किती मिळवू शकतो, थोडं सविस्तरमध्ये ब्रीफमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. आज आपल्याकडे ज्या 3 प्रकारच्या संस्था आहेत आणि तिघांचे मॉडेल्स आपल्याकडे रेडी आहेत आणि चालत आहेत मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी. तर पहिलं जे म्हटलं मेगा सेंटर, ज्यात साधारणपणे तुम्हाला 10 ते 15 लाखाचं इन्व्हेस्टमेंट आहे. कारण की त्यात तुम्हाला स्पीकवेलच्या व्यतिरिक्त तुम्हाला IT एज्युकेशन देखील चालू करावं लागतं. त्यात 700 ते 800 स्क्वेअर फीटची जागा तुम्हाला महत्त्वाची आहे आणि कम्प्युटर लॅब सेट करणं किंवा त्याचं प्रमोशन त्या प्रकारे करणं महत्त्वाचं असतं, म्हणून त्यात इन्व्हेस्टमेंट थोडीशी हाय आहे. सेकंड जे म्हटलं की स्पीकवेल एक्सक्लुझिव्ह स्पीकवेल सेंटर, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमी आहे कारण तुम्हाला 2 क्लासरूमची गरज आहे आणि तुम्हाला IT एज्युकेशन नसल्यामुळे तिकडे लॅब वगैरे लागत नाही, तर तिकडे साधारण 4 ते 5 लाखाचं एक इन्व्हेस्टमेंट येतं. आणि तिसरं जे होममेकरसाठी आम्ही चालू केलेलं आहे, आज आमचे त्या होममेकरसाठी जवळजवळ 200 सेंटर्स आमचे अक्रॉस इंडिया चालू झालेले आहेत, ज्यात तुम्ही घरातनं तुमचं हे इंग्लिश शिकवण्याची जी संस्था आहे ती चालू करून शिकवू शकतात विद्यार्थ्यांना. तर अशा प्रकारे तुमचं जे त्याच्यासाठी लागणारं इन्व्हेस्टमेंट आहे साधारण 50,000-1,000चं इन्व्हेस्टमेंट असतं. ओके. तर प्रेक्षकांनो, आत्ता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की मेगा सेंटर, स्पीकवेल सेंटर आणि हाऊसवाईफसाठी घरातून चालवणारे सेंटर, अशा 3 प्रकारच्या फ्रँचायझी सर ऑफर करतात आणि त्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंटसुद्धा सरांनी सांगितलेली आहे. 10 ते 15 लाख मेगा सेंटरसाठी, 4 ते 5 लाख एक्झिक्युटिव्ह सेंटर आणि 75,000 ते 1 लाख घरगुती सेंटरसाठी. तर एकंदरीत त्यातून आता उत्पन्न किती मिळणार आहे त्याबद्दल आपण सरांकडून सविस्तरमध्ये जाणून घेऊया.
उत्पन्न हे फ्रँचायझीवर देखील अवलंबून आहे. आज आमचा ब्रँड आहे स्पीकवेल एस्टेक IT एज्युकेशन, पण आमच्याकडे जे फ्रँचायझी आज एवढे काम करतात त्यांचं ॲव्हरेज जे उत्पन्न आम्ही बघितलं, जे मेगा सेंटर चालतं त्यांचं 2 ते 3 लाखाचं ॲव्हरेज उत्पन्न आहे. वेळेस जे एक्सक्लुझिव्ह सेंटर चालवत आहेत त्यांचं उत्पन्न 1 ते 3 लाखापर्यंत जाते. आणि जे घरगुती सेंटर चालवतात म्हणजे घरातनं चालवतात किंवा क्लास ओनर्स जे चालवतात त्यांचं उत्पन्न एक 25,000पर्यंत पर मंथ, आय एम टॉकिंग अबाउट पर मंथ, की त्यांचं पर मंथला जे इन्कम आहे ते एवढं आहे. महत्त्वाचं आहे की तुम्ही मेहनत किती करणार आहात. ॲज अ फ्रँचायझी तुम्ही ब्रँड घेऊन जर तिकडे काही मेहनत केली नाही किंवा ॲडव्हर्टिजमेंट केली नाही तर तुम्हाला तो रिस्पॉन्स येणार नाही. आमचं गायडन्स असेल, आमचा सपोर्ट असणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमची मेहनत किंवा तुम्ही थोडीशी रिस्क घेणं आणि ॲडव्हर्टिजमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. ओके. तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की नोकरीमधून आपल्या गरजा पूर्णपणे होत नाही, त्या व्यतिरिक्त एक चांगलं इन्कम हवं असेल आणि जर तुम्हाला स्पीकवेल संस्थेचा बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आयदर हाय करा किंवा तुम्ही त्यावर कॉल करू शकता. त्यांची ईमेल ID सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसते, त्याद्वारे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. आमची ही जी चर्चा आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत महेश जोशी सर. प्रेक्षकांनो, स्पीकवेल इंग्रजी अकॅडमीच्या माध्यमातून बिझनेस अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने हे देत आहेत त्याविषयी आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूया. तर डॉक्टर सर, फ्रँचायझी घेणारा व्यक्ती हा नवा असतो, त्याला कोणताही बिझनेसचा अनुभव नसतो, राईट? तर तुम्ही त्यांना बेसिकपासून कशा पद्धतीने सपोर्ट करता किंवा सपोर्ट करावा लागतो? बेसिकली जसं आपल्याकडे एखाद्या व्यक्ती आपल्याकडे अप्रोच करतो की मला फ्रँचायझी घ्यायची आहे, तर प्रथम आम्ही जाणून घेतो की हा व्यक्ती हा बिझनेस करू शकतो की नाही करू शकत. कारण ते फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे केवळ पैसा असल्यामुळे तुम्ही बिझनेस करू शकाल हे काही पॉसिबल नाही आहे. किंवा काही लोक आमच्याकडे येतात की माझ्याकडे जागा आहे म्हणून आम्हाला बिझनेस करायचा, तर आम्ही त्या प्रसंगी देखील आम्ही त्यांना नाही सांगतो. कारण की जागा आहे म्हणून तुम्ही बिझनेस करू शकत नाही. जागा मोक्याची असली पाहिजे जिकडे आपल्याला विद्यार्थी आले पाहिजेत, त्यांना कन्व्हिनियंट झालं पाहिजे येण्यासाठी. तर अशा प्रकारे 2 आमच्या कंडिशन असतात की एक, जो येणारा आहे तो बिझनेस करू शकतो की नाही करू शकत. सेकंड, त्याच्याकडे जी आपल्याला तयारी आहे म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट लागते ती करण्याची तयारी आहे की नाही आहे. या गोष्टी आपण बघितल्यानंतर पुढे आपण अप्रोच करतो की आता आपण पुढे जाऊ शकतो. मग त्यांना पूर्णपणे आम्ही एक्सप्लेन करतो की आमचं टोटल प्रोजेक्ट प्लॅन काय. म्हणजे 3 प्रकारचे जे आपले फ्रँचायझी आहेत की मेगा सेंटर किंवा एक्सक्लुझिव्ह सेंटर आणि तिसरं जे आपलं घरातनं चालवायचं जे सेंटर आहे. कारण की काही लोक येतात की माझ्या मिसेससाठी मला घरातनंच काहीतरी चालू करायचं आहे, तर काही लोक येतात की मला एक्सक्लुझिव्ह सेंटर चालू करायचं आहे मिसेससाठी किंवा स्वतःसाठी देखील किंवा मुलांसाठी देखील चालू करायचं असतं. तर आपण त्यांना पूर्णपणे गायडन्स देतो. एकदा काय त्यांनी आपल्याबरोबर साइन अप केलं की त्यानंतर त्याची जागा शोधणं, त्यानंतर जागेमध्ये सेटअप लावणं, कशाप्रकारे आपल्याला फ्रँचायझी ओपन केल्यानंतर काय काय लागणार आहे या पूर्णपणे याची काळजी आपण घेतो. मेनली काय असतं की आपली एखादी व्यक्ती आपल्याला जॉईन केलं त्यांनी ॲज अ फ्रँचायझी, त्यानंतर त्याचं महत्त्वाचं असं की विद्यार्थी येणार कसे. तर विद्यार्थी येणार कसे याचं सोल्युशन आपल्याकडे आहे. आज आमच्या संस्थेमध्ये आज हेड ऑफिस लेवलला आपल्याकडे विविध डिपार्टमेंट आहेत. म्हणजे अकाउंट्स ॲडमिनच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सोशल मीडिया जे आहे त्यासाठी आपण एक डिपार्टमेंट ठेवलं आहे जे तुमच्या पूर्ण सोशल मीडिया ॲडव्हर्टिजमेंटची काळजी घेतं. किंवा मार्केटिंग मॅनेजर्स असतात जे तुमच्याकडे रेग्युलरली व्हिजिट करून तुमचा बिझनेस वाढेल याच्यासाठी काळजी घेतात. आज स्कूल्सबरोबर टायअप किंवा कॉलेजबरोबर टायअप करायचं आहे किंवा तुमच्या लोकल एरियामध्ये प्रमोशन करायचं असेल तर कशाप्रकारे केलं जाईल याबद्दल पूर्णपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात. विविध डिझाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. त्यानंतर मेन असतं म्हणजे ट्रेनर्स. कारण की इंग्लिश शिकणं म्हटलं किंवा IT एज्युकेशन म्हटलं तर ट्रेनर्सची गरज जी आहे ती अत्यंत गरजेची. तर त्या ट्रेनर्सला घेणं आणि त्यांना शिकवणं, त्यांना ट्रेन करणं की आपल्या सिलेबसप्रमाणे कशाप्रकारे शिकवलं जाईल हे पूर्णपणे तुम्हाला सांगितलं जातं. हा जो कंप्लीट सपोर्ट आहे आणि तुमच्या सक्सेसमध्ये आमच्या कंपनीचं सक्सेस आहे, पण तुम्हाला सक्सेसफुल बनवण्यासाठी जे काही रिक्वायर्ड आहे ते कंप्लीट सोल्युशन आम्ही आमच्यातर्फे तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आपला इंटरव्ह्यू चालू असताना स्क्रीनवर आपले नंबर्स जात आहेत, ईमेल ID जात आहेत. जर आपल्या प्रेक्षकांमधून तुम्हाला कॉल मेसेजेस आले तर त्यानंतरची तुमची प्रोसिजर एक्झॅक्टली काय असणार आहे? तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यासोबत कनेक्ट व्हाल? एकदा काही आपल्याला कॉल झाला की आपले एक्झिक्युटिव्ह असतात, फ्रँचायझी डेव्हलपमेंट मॅनेजर आहेत, ते त्यांना अप्रोच करतील, त्यांना भेटतील पर्सनली आणि त्यांना पूर्णपणे आपला जो प्लॅन आहे तो सांगतील. आणि मी तर म्हणतो की त्याच्या आधी आम्ही आपल्या फ्रँचायझींना एकच सांगतो की आमचे जे फ्रँचायझी आहेत, आज 300पेक्षा अधिक फ्रँचायझी आहेत, तिकडे येऊन तुम्ही बसा, 2 दिवस तुमचे स्पेंड करा. बिझनेस कसा होतो, कशाप्रकारे केला तो, आम्ही काय सपोर्ट करतो हे तुम्ही बघा. तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल की या बिझनेसमध्ये खरंच तुम्हाला एंटर करायचं आहे, तुम्हाला आवड आहे. कारण की आम्हाला केवळ लोक नको आहेत
तर आम्हाला असे लोक हवेत ज्यांना लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायचं आहे. कारण की इंग्लिश ही भाषा शिकल्यानंतर एक विद्यार्थी केवळ इंग्लिश शिकून पुढे जात नाही, तर त्याची कंप्लीट फॅमिली ग्रो होते. कारण त्याला येणारा जो फ्युचरमध्ये ग्रोथ आहे तो याच्यामुळे मिळू शकतो. तर आम्हाला असे लोक हवेत ज्यांना हा बिझनेस म्हणून नाही करायचा, तर याच्यामध्ये उतरून लोकांचा देखील उत्कर्ष करायचा आहे. ओके, आत्तापर्यंत तुमच्याकडून ज्यांनी ज्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे तर त्यांचा एकंदरीत रिव्ह्यू काय आहे किंवा ते तुमच्यापर्यंत काय फीडबॅक पोहोचवत आहेत, तर त्याबद्दल थोडं प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगाल. आज आपल्याकडे ही जी ग्रोथ आहे विदिन लास्ट 18 इयर्स आम्ही जे 300पर्यंत जे पोहोचलो, त्याचं कारण एकच आहे की आपल्याला जो रेफरन्स मिळतो, आपले जे फ्रँचायझीज आहेत त्यांच्यामार्फत जो रेफरन्स मिळतो, हाच माझं गुडविल येते की माझे जे फ्रँचायझी आहेत ते आपल्याला विविध लोकांना आपल्याकडे जोडायला तयार आहेत आणि अशा प्रकारे आपण ग्रो करतो. त्यांचं फीडबॅक एकच आहे की आम्ही या संस्थेत आलो, लोकांचं भलं होतं आहे आणि आमचं देखील भलं होतं आहे. आज आम्ही महिन्याला जे आपल्याकडे पूर्वी जॉब करत होते 20-25 हजार रुपयाची सॅलरीवरती होते, आज ते महिन्याला 1.5-2 लाख रुपये कमवत आहेत. याचं कारण एकच आहे की त्यांना हा बिझनेस मिळालेला आहे आणि ते त्याच्यामुळे ग्रो होत आहेत. म्हणून त्यांनी एक आपल्या फ्रँचायझीने 2-2, 3-3 फ्रँचायझी देखील आपल्या स्पीकवेलच्या घेतलेल्या आहेत. याचं मागचं कारण की त्यांना जी सर्व्हिस मिळते किंवा जो सपोर्ट मिळतो आहे आणि त्यांना माहिती आहे की इंग्रजी शिकवणं किंवा कम्प्युटर शिकवण्याचा जो बिझनेस आहे किंवा जो आज त्याचा डिमांड आहे तो खूप हाय आहे, त्यामुळे ते याच्यामध्ये एंटर होत आहेत. ओके, तर प्रेक्षकांनो, जर स्पीकवेल संस्थेचा बिझनेस तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच हाय करा किंवा कॉल करू शकता. यांचा ईमेल आय डी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तर सर, आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे नोकरी आणि बिझनेस यामध्ये जेव्हा काहीतरी चूज करायची वेळ येते तेव्हा बरेच जण नोकरी करतात कारण का त्यामध्ये रिस्क कमी आहे. पण तुम्हाला असं आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं का की 100% जर तुम्ही पोटेन्शियल दाखवलं, एफर्ट्स घेतले, तर बिझनेसमधून पण तुम्ही एक चांगला इन्कम हे करू शकता? तर याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये मार्गदर्शन कराल. आज नोकरी करणं हा देखील पर्याय आहे तुमच्याकडे किंवा बिझनेस करणं हा पर्याय, 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. बिझनेस मी नेहमीच सांगतो, कारण मी स्वतः माझं जे करिअर चालू केलं मी एक बिझनेसमॅन म्हणूनच सुरुवात केली. मी कुठेही नोकरी केली नाही, डायरेक्टली मी बिझनेस चालू केला आणि माझ्या घरातल्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आज माझ्या माध्यमातून जवळजवळ 300पेक्षा अधिक लोकांना हा बिझनेस मिळालेला आहे. आज मी बघितलं की तरुण वर्ग नोकरी शोधतोय, नोकरी शोधून तो कदाचित 15-20 हजार किंवा 25 हजार रुपये कमवू शकेल. पण जर त्यांनी ही जर संस्था चालू केली तर तो म्हणजे विदिन अ इयर ही विल स्टार्ट अर्निंग पर मंथ जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये कमवू शकतो. त्याच्या एफर्ट्सवरती अवलंबून आहे. आणि मी तर म्हणतो नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना. आज भारतामध्ये प्रत्येकाने नोकरी करण्याचं ठरवलं तर होऊ शकत नाही, तर नोकरी देणारा देखील आपल्याला क्रिएट करण्याची गरज आहे. म्हणूनच प्रत्येक घरोघरी किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि रिस्क ही प्रत्येक ठिकाणी आलीच. आज बिझनेस म्हटलं की रिस्क आली, पण आज ज्यावेळेस तुमच्याबरोबर एखादी संस्था जी 18 वर्षापासून हा बिझनेस करते, 300पेक्षा अधिक संस्था चालवते, म्हणजे फ्रँचायझी देऊन त्यांना सक्सेसफुल बनवलं आहे, तर जी तुमच्याबरोबर सपोर्ट द्यायला तयार आहे, तर अशा संस्थेवर तुम्ही जोडला गेलात तर नक्कीच तुमचा सक्सेस प्रॉबिलिटी जी आहे ती हाय असेल आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट द्यायला तयार आहोत. आम्ही पूर्णपणे तुमची काळजी घेऊ. आम्ही जे तुम्हाला सांगू ते जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुमच्या सक्सेसची गॅरंटी आम्ही देऊ शकतो. अगदीच. खरं तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना खूप चांगले चांगले टिप्स आणि मेसेजेस तर दिलेले आहेतच, तरी पण मी असं तुम्हाला विचारेन की जाता जाता एक मोलाचा सल्ला आपल्या प्रेक्षकांना काय द्याल? मी नेहमीच एक सांगतो की आजच्या घडीला आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुमची मुलं जर स्कूलमध्ये आहेत किंवा कॉलेजमध्ये आहात तर त्यांना इंग्रजी आणि कम्प्युटर हे ज्ञान त्यांना आत्तापासून द्या. कारण की या ज्ञानाला तुम्ही जर त्यांना वंचित ठेवलं तर त्यांची जी ग्रोथ आहे ती पुढे होऊ शकणार नाही. मी बघितलं की आमच्याकडे जे लोक कामं करतात ज्यांचं इंग्रजी अजिबात नाही त्यांना आम्ही 12 ते 15 हजार रुपये सॅलरी देतो. पण ज्यांचं चांगलं इंग्लिश आहे त्यांना साधारण 20-1 हजार रुपये सॅलरी मिळते आणि ज्यांचं इंग्लिश फ्लुएंट इंग्लिश आहे त्यांना आम्ही जवळजवळ 30-1 हजार रुपये सॅलरी देतो. म्हणजे तफावत काय आली, त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असल्यामुळे त्याला चांगली सॅलरी मिळते. तर तुमच्या मुलाचं जर भविष्य तुम्हाला घडवायचं असेल तर इंग्लिश हे महत्त्वाचं आहे, त्याबरोबर कम्प्युटर नॉलेज देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही केवळ ग्रॅज्युएट झालात म्हणून तुम्हाला काही कोणी जॉब देणार नाही. या 2 स्किल्स ज्या आहेत, इंग्रजी येणं आणि कम्प्युटर येणं, या महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही त्यांना नक्कीच शिकवा. आणि आजची ती ही इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही करा त्याला. कारण की तुम्ही असा विचार करा की आज नको आपण नंतर शिकू, नंतर कधी येत नाही, तर आत्ताच तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. आणि त्या पालकांना ज्यांच्या मुलांना जॉब मिळत नाही किंवा जॉब ते शोधत आहेत, त्यांच्या मनासारखा जॉब मिळत नाही, त्यांना मी सांगू इच्छितो की स्पीकवेल हा एक चांगला पर्याय आहे.
स्पीकवेलच्या माध्यमातून तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चालू करू शकता तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये. जर तुम्हाला स्पीकवेल नसेल तर दुसरा देखील बिझनेस, बरेचसे बिझनेस आज अवेलेबल आहेत, तुम्ही करू शकतात. तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांना बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहन द्या, त्यांना सपोर्ट करा. सुरुवातीला कदाचित त्याला थोड्याशा खास करावं लागतील, पण त्याच्यातनंच तो उभरून पुढे येऊ शकतो आणि पुढे जाऊन तो नोकरी देणारा बनू शकतो. ज्या प्रकारे माझ्या पालकांनी मला सपोर्ट केला आणि आज मी जवळजवळ 300 लोकांना फ्रँचायझी देऊन जवळजवळ 2 ते 3 हजार लोकांपर्यंत जॉब दिला गेला आमच्या माध्यमातून. आज 300 फ्रँचायझीमध्ये जवळजवळ 2 ते 3 हजार लोक आमच्याकडे कामं करतात इनडायरेक्टली. तर या प्रकारे तुम्ही देखील तुमच्या मुलाला बनवू शकतात की तुमच्या मुलीला बनवू शकतात. तर तुम्ही याच्याबद्दल नक्कीच विचार करा आणि बिझनेससाठी त्यांना प्रोत्साहन द्या. या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो की तुमच्या विद्यार्थ्याला इंग्लिश आणि कम्प्युटर शिकवा आणि सेकंड त्याला बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहन द्या. अगदीच सर, तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, महेश जोशी सर आपल्यासोबत होते. स्पीकवेल इंग्रजी अकॅडमीच्या माध्यमातून बिझनेस अपॉर्च्युनिटी काय आहे याबद्दल सरांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्हाला गायडन्स केलेलं आहे. जर कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर हाय देखील तुम्ही पाठवू शकता आणि दिलेल्या ईमेल आय डीवर सुद्धा ईमेल करा आणि पुढची माहिती जी आहे ती स्पीकवेल टीम तुमच्यासोबत प्रोव्हाइड करेल, तुम्हाला कॉल करेल. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.